आज 75वा प्रजासत्ताक दिन देशभरामध्ये साजरा केला जातोय। दिल्लीमधील राजपथावरती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे आणि यावेळी लष्कराच्या तिन्ही दलांचं पथसंचलन आणि चित्तथरारक अशा कवायती पाहायला मिळतील। तसंच विविध राज्यांच्या चित्ररथांचं दर्शन सुद्धा होणार आहे। दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्री शिंदे, राज्यपाल बैस यांच्या प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री ध्वजारोहण करणार आहेत। तर यंदाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा सुद्धा झालेली आहे। व्यंकय्या नायडू चिरंजीवींना पद्मविभूषण, तर ज्येष्ठ नेते राम नाईक, संगीतकार प्यारेलाल यांच्यासह महाराष्ट्रामधील 6 जणांचा पद्मभूषण पुरस्कारानं सन्मान करण्यात आला। कर्तव्य पथावरती आज ध्वजारोहण केलं जाणार आहे। तर इकडे राज्यामध्ये सुद्धा विविध कार्यक्रमांचं आयोजन प्रजासत्ताक दिनानिमित्त करण्यात आलंय। तर काल प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची सुद्धा घोषणा करण्यात आलेली आहे। तर आज भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राजपथावरती ध्वजारोहण केलं जाणार आहे। राष्ट्रपतींच्या आगमनानंतर इंडिया गेटपासून राष्ट्रपती भवनापर्यंत पथसंचलन होणार आहे। ध्वजारोहणानंतर 21 तोफांची सलामी दिली जाईल। कर्तव्य पथावरती देशाच्या लष्करी सामर्थ्याचं प्रदर्शन आज पाहायला मिळणार आहे। क्षेपणास्त्र, टँक आणि इतर शस्त्रास्त्र पाहण्याची संधी आज समस्त भारतीयांना मिळेल। विविध राज्य, केंद्रशासित प्रदेश आपलं चित्ररथ या ठिकाणी सादर करणार आहेत। आज भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन आणि या निमित्तानं आपल्याला राजपथावरती देशाचं सामर्थ्य अनुभवता येणार आहे। त्याचबरोबर राज्यामध्ये सुद्धा विविध कार्यक्रमांचं आयोजन प्रजासत्ताक दिनानिमित्त करण्यात आलेलं आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण केलं जाईल। तर 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा झालेली आहे। 5 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत। व्यंकय्या नायडू चिरंजीवींना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। महाराष्ट्रामधील 12 मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर झालेत। महाराष्ट्रातील 6 जणांना पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले। शंकर पापळकरांसह उदय देशपांडे, मनोहर डोळे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे। Thank you.